विनायक डावरुंग हे देखील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, मतमोजणी 10 वाजता सुरू होणार आहे, मात्र निकाल यायला थोडासा उशीर होणार यंदा असं जे कळतंय, काय असणार आहेत वेळा? बरोबर आहे, निकालाला वेळ जो आहे तो लागू शकतो, कारण मुंबई महापालिकेने यंदा नव्यानं मतमोजणीची संपूर्ण नियमावली जी आहे ती तयार केलेली आहे। नेमकी ही पद्धत कशी असणार आहे हे आपण या स्क्रीनवरती पाहू शकतो। मुंबई महापालिकेने ज्या सेंटरवरती जितके प्रभाग आहेत त्याची वर्गवारी केलेली आपल्याला पाहायला मिळते। या बाजूला 6 प्रभाग आणि या बाजूला 6 प्रभाग अशी वर्गवारी केलेली पाहायला मिळते। सुरुवातीला या ठिकाणी एक प्रभागाची मतमोजणी जी आहे ती 14 टेबलवरती होईल आणि त्यानंतर या बाजूला सुद्धा 208 हा प्रभाग जो आहे त्याची सुद्धा त्याच वेळी मतमोजणी जी आहे ती 14 टेबलवरती 4 ते 5 फेऱ्यांमध्ये होणार आहे। त्यामुळे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 2 प्रभाग जे आहे ते सुरुवातीला मतमोजणीसाठी ठेवले जातील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने 2-2 असे करत या सगळ्या प्रभागाची मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला वेळ जो आहे तो लागू शकतो। दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत निकाल जे आहे ते सगळे स्पष्ट होऊ शकतात। त्यामुळे सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 2-2 प्रभागाची ही संपूर्ण ही सगळी मतमोजणी जी आहे ती केली जाणार आहे। याआधी सरसकट सगळेच प्रभागाची मतमोजणी जी आहे ती केली जायची आणि तेव्हा गोंधळ जो आहे तो पूर्णपणे व्हायचा। त्यामुळे आता ही टप्प्याटप्प्याने मतमोजणी करण्याचा निर्णय जो आहे तो मुंबई महापालिकेने घेतलेला आहे। यामध्ये जर पहिल्या 2 प्रभागामध्ये कोणी आक्षेप घेतला तर तो आक्षेप सुद्धा त्याच वेळी नोंदवला जाईल आणि त्यावरती निरसन जे आहे ते त्याच ठिकाणी केले जाईल। त्यामुळे त्यावेळी सुद्धा वेळ जो आहे किंवा जास्त कालावधी जो आहे ते लागू शकतो। त्यामुळे या अशा पद्धतीने मुंबई महापालिकेने यंदा नव्यानं ही पद्धत जी आहे ती अवलंबली आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता अधिकारी वर्ग जे आहे ते पोहोचलेले आहेत। 10 वाजता खऱ्या अर्थाने या मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। विनायक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।